नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। डोंगरगावात भूमिवाद पेटला, अन्यायग्रस्त महिलेकडून आमरण उपोषणाचा इशारा। खोट्या कागदपत्रांच्या आधारे नमुना 8 दिल्याचा आरोप। ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कारवाईची मागणी। चिखली तालुक्यातील डोंगरगाव येथे जमीन व मालमत्ता वादाने गंभीर वळण घेतले असून अन्याय झाल्याचा आरोप करत श्रीमती मनसाबाई सोपान पवार, वय 66, यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित अधिकारी व काही व्यक्तींनी संगनमत करून त्यांच्या मयत वडिलांच्या भूखंडावर खोट्या कागदपत्रांच्या आधारे नमुना 8 देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सन 2021 पासून मयत त्र्यंबक ग्यानू सोनटक्के यांच्या मालकीच्या भूखंडावर विक्रम पुंडलिक सोनटक्के यांच्या नावाने नमुना 8 कसा मंजूर करण्यात आला, याची कागदपत्री माहिती संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी मनसाबाई पवार यांनी केली आहे। तसेच सन 2015 ते 2025 या कालावधीतील ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड हस्तांतरित न करणाऱ्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे। संबंधित भूखंड व मालमत्ता प्रकरणात खोट्या कागदपत्रांचा वापर करून नमुना 8 तयार करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सरपंच, सचिव व कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। याशिवाय मालमत्ता क्रमांक 102 ते 112 संदर्भातील खरेदी खत मयत तुळशीराम सखाराम सोनटक्के यांच्या नावावर असून त्यांचे वारस तेजराव तुळशीराम सोनटक्के यांच्याकडे संबंधित कागदपत्रे असल्याचे सांगण्यात आले। ही कागदपत्रे प्राप्त करून संबंधित मालमत्ता खऱ्या भोगवटादारांच्या नावावर करावी। तसेच मयत त्र्यंबक ग्यानू सोनटक्के यांचा भूखंड तात्काळ आपल्या नावावर करण्यात यावा, अशी मागणी मनसाबाई पवार यांनी केली आहे। दरम्यान या वादातून मारहाणीची घटना घडल्याचाही आरोप करण्यात आला आहे। मनसाबाई पवार यांना काही नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप असून सुवर्णा नावाच्या महिलेचा तसेच तिच्या सुनेचाही यात सहभाग असल्याचे सांगण्यात आले। शांताबाई सोनटक्के यांनाही मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी अमरापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व प्रकरणामुळे डोंगरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। नाव काय त्यांचे? आणि ते बायान तुम्हाला मारहाण केली, किती बाया होते ते? दोघ्या बहिणी, सुवर्णा नावाची युवराश्रम म्हणून आली, तिचा नवरा मास्तर आहे, त्या दोघीच्या नवऱ्याने आणून घातले ते। तुम्हाला मारहाण केली तुमच्या जागेवर? हो, माझ्या जागेवरच। सावरखेडच्या त्याच्या सुना येतात, बहिणीच्या सुना, त्याच्या बहिणीच्या सुना आल्या, त्या पण मला हानमार केली, त्याचे नाव नाही सांगता येत। आणि विक्रम सोनटक्के आणि बबन सोनटक्के आणि शांताबाई सोनटक्के।